आणि बातमी आहे मुंबई विमानतळासंदर्भातली 705 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई विमानतळ विकसक GVK समूहाचे संचालक आणि त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल झाला आहे। देशातील सर्वोत्तम सुविधा असणाऱ्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासात 705 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यांच्यावर MILच्या राखीव निधीचा गैरवापर केल्याचा आरोप CBIनं केला आहे। GVK समूहानं MILच्या राखीव निधीचा वापर ग्रुपमधील इतर कंपन्यांना वित्तपुरवठा करण्यासाठी केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी अध्यक्ष व्यंकट कृष्णा रेड्डी आणि त्यांचा मुलगा GV संजय रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसंच एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे काही अधिकारी आणि 9 कंपन्यांविरोधात CBIनं हा गुन्हा दाखल केला आहे। हा नेमका घोटाळा काय आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2012 ते 18 मध्ये GVK आणि इतर कंपन्यांनी तब्बल 705 कोटींच्या घोटाळ्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। MILचा राखीव निधी इतर कंपन्यांमध्ये वळवल्याचा आरोप आहे। मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटी लिमिटेडचा विमानतळ विकासात काही कंत्राट फक्त कागदावरच, त्यामुळे पैसे लाटण्यासाठी कंत्राट दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। विकासाच्या नावाखाली विमानतळ परिसरातील 200 एकर जमीन हडपल्याचाही आरोप करण्यात आला आहे। आणि आता बातमी आहे कामगारांच्या संपाची। कोळसा खाण कामगारांनी आजपासून 3 दिवसांचा देशव्यापी बंद पुकारलेला आहे। या संपात कामगारांच्या प्रमुख संघटना भारतीय मजदूर संघ, आयटक, C2, इंटक आणि हिंद मजदूर सभा या सहभागी झालेल्या आहेत। या संपाचा सर्वाधिक परिणाम चंद्रपूर जिल्ह्यात बघायला मिळतोय। चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 21 कोळसा खाणी आहेत आणि त्यात 12,000हून अधिक कामगार काम करतात। मात्र या कमर्शियल मायनिंगमुळे शेतकरी, कामगार, पर्यावरण आणि राष्ट्रीय हितांना नुकसान होईल अशी भीती कामगारांनी व्यक्त केली आहे। कोळसा कामगार यात देशोधडीला लागणार असल्याने सर्व संघटनांनी एकत्र येत आंदोलनाचं हे हत्यार उपसलंय। भारत माता की जय, भारत माता की जय। 3 आणि 4 या 3 दिवसाचा सगळे भारतातले कोल कर्मचारी सगळ्या बाबतीत बंद करून स्ट्राईक करतो आहे। याचा मेन उद्देश हाच आहे की सरकार जे आहे कमर्शियल मायनिंगच्या बेतात वेगवेगळे जे कोल बॉक्स आहे ते प्रायव्हेटला देऊन त्याचा लिलामी करण्याच्या ह्याच्यात आहे। यामुळे सगळ्यात मोठं नुकसान असं आहे की एवढ्या वर्षाचं जे नॅशनलायझेशन झालं आहे, कोळसा जो निघतो आहे कोल इंडियाच्या माध्यमातून, त्याचं खूप मोठं नुकसान होतं। बातमी म्यानमारमधून आहे। म्यानमारमध्ये खदानीत झालेल्या भूस्खलनात 50 लोकांचा मृत्यू झाला, तर आणखी काही मजूर ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त केली जाते आहे। इथं अतिवृष्टी झाल्यानंतर जेड खदानीत भूस्खलन झालं। यावेळी खदानीतील मजूर काम करत होते, त्यातील 50 लोकांचा मृत्यू झाला आणि बरेच कामगार जखमी झालेले आहेत। पुढची बातमी रत्नागिरीतून आहे। रत्नागिरीतल्या तिवरे इथल्या धरणफुटीला आज 1 वर्ष पूर्ण झालंय, मात्र तिवरेतल्या ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही कायम आहे। हे धरण फुटून 22 घरं वाहून गेली होती, 21 जण मृत्युमुखी पडले होते, तर 3 महिन्यात येणाऱ्या SITच्या अहवालाची अद्यापही प्रतीक्षा आहे। तिवरे धरणात बाधित कुटुंबांचं तत्काळ पुनर्वसन करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं, मात्र सध्या तात्पुरतं पुनर्वसन करण्यासाठी कंटेनर केबिनचा पर्याय निवडण्यात आलाय। कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी अलोरे इथल्या पाटबंधारे विभागाची जागा महसूलकडे वर्ग झाली आहे। यासाठी 2 निविदाही काढण्यात आल्या। दरम्यान लवकरात लवकर कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची मागणी तिवरेवासीय करतायत। असं एक 50 ते 60 म्हणजे साधारण 100 म्हणाला तरी चालेल, मोठा एक पाण्याचा लोंढा दिसत होता आणि त्याच्यामध्ये फ्रीज, TV, इतरत्र ज्या गृहोपयोगी सगळ्या वस्तू आहेत अशा दिसल्यावर पायच सरकल्यासारखे झाले जवळजवळ। म्हटलं काही खरं नाही, आमचं काहीतरी वास्तव सगळं संपलेलं आहे। गरजा होते आम्हाला काय, पाणी, पिण्याचं पाणी, राहण्याची जागा आणि हाताला छोटं मोठं काम। कंटेनरमध्ये राहण्याची व्यवस्था केली, पण तिथं पाण्याची लास्टपर्यंत अजूनपर्यंत आता उद्या वर्ष होईल, पण तिथं पाण्याची व्यवस्था का अजून पूर्ण झालेली नाही।